प्रभाग क्रमांक 6 मधून रोहिणी बापूशेठ पिंगळे यांची उमेदवारी जाहीर. प्रचाराला दमदार सुरुवात. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजताच शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध प्रभागांमध्ये उमेदवार मैदानात उतरू लागले असून प्रभाग क्रमांक 6 मधून रोहिणी बापूशेठ पिंगळे यांनी अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये सामाजिक कार्याचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणून बापूशेठ पिंगळे यांचे नाव परिचित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली आहे. त्याच सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत रोहिणी बापूशेठ पिंगळे आता निवडणूक रिंगणात उतरल्या असून नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात रोहिणी पिंगळे यांनी मखमलाबाद परिसरात घराघरात जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या. यावेळी नागरिकांनी पाणी पुरवठा, खराब रस्ते, ड्रेनेजची समस्या, वीज पुरवठा, स्वच्छता तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांबाबतच्या तक्रारी मांडल्या. नागरिकांचे प्रश्न शांतपणे ऐकून घेत ते प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. सामाजिक कार्यातून मिळालेला अनुभव आणि नागरिकांचा विश्वास या बळावर प्रभागातील प्रत्येक घटकाचा विकास साधण्याचा माझा निर्धार आहे, असे रोहिणी बापूशेठ पिंगळे यांनी सांगितले. विकास कामांबरोबरच महिलांचे सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि स्वच्छ सुव्यवस्थित प्रभाग उभारण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रभाग क्रमांक 6 मधील आगामी निवडणूक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे दिसत असून रोहिणी बापूशेठ पिंगळे यांच्या प्रचाराला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजले आणि सर्वीकडेच राजकारणात आता जोर आला आहे आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 6 मध्ये. आपल्यासोबत या प्रभागातील 4ही उमेदवार आहेत. चित्रा तांदळे, बाळू विश्वनाथ काकड, रोहिणी पिंगळे आणि मनीष सुनील बागुल या 4ही उमेदवारांनी आधीच प्रचार केलेला आहे आणि याआधीही त्यांनी अनेक सामाजिक कार्य देखील केलेले आहेत. तर आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना कसा नगरसेवक हवाय. लहानपणापासून आम्ही त्यांना पाहतो, आम्ही राहतो तिथं. लहानपणापासून वाढला बिडला आमच्याकडे याचा पहिल्यापासून आमची ओळख. लहानपणापासून आमचे बाकर तुकडा कारण पण परमेश्वरानं हाक मार, पण अजून सुद्धा हाक मारा पाहिजे. कोरोनामध्ये काय सेवा केली तुमची त्यांनी? काय केली म्हणजे नसलं असलं द्यायचे पाहायचे आमच्याकडं. बाकी बोलतायत बरं. ते मोठे बंधू आम्हाला खूप सहकार्य केलं. यांनी चांगल्या ठिकाणी चांगले आम्हाला सहकार्य केलेले आणि हे आमचे बापूशेठ, वाळू काकड, चित्राताई, मनीष बागुल हे सर्व आपले घरचे उमेदवार आहे आणि यांच्यासाठी आम्ही काही पण जे आहे ते व्यवस्थित करू आणि यांच्या पाठीमागे उभे राहू. तर अजूनही काही आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत. तर आज आता तुमच्याकडे उमेदवार आले, तुमच्या घरी ते भेट देत आहेत, तर तुमच्याकडनं त्यांना काय अपेक्षा आहे? इथल्या जनतेचं म्हणजे दवाखान्याचं सुधारणा करणे, बाकीच्या ज्या सुखसोयी आहे त्यांची सुधारणा करणे आणि प्रभागानुसार प्रत्येक वार्डामध्ये जाऊन या 6 नंबरच्या वार्डामध्ये जाऊन त्यांची काही अडचणी असतील त्यांचं निवारण करणे. उमेदवार हा घरापर्यंत जाणारा पाहिजे, असं गाड्यामध्ये फिरून असा तो चालणार नाही. कारण त्यांनी लोकांच्या अडी अडचणी जाणून घेतलेल्या पाहिजे. असाच उमेदवार पाहिजे आपल्याला. आताच आपण नागरिकांकडनं त्यांच्या समस्या जाणून घेतल्या की त्यांना कसा नगरसेवक हवाय आणि कोणकोणत्या कामांची त्यांना अपेक्षा देखील आहे. तर आता आपल्यासोबत पिंगळे आणि काकड सर आहेत, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आता या समस्या नागरिकांनी तुमच्याकडे मांडल्याच आहेत, तर त्यावर उपाययोजना कशा कराल? नमस्कार. आत्ताच तुम्ही बघितलं असेल नागरिकांच्या प्रतिक्रिया काय. इथं सर्वात मोठा नागरिकांची जी समस्या आहे ते दारूचे दुकानं. त्या दारूच्या दुकानांबद्दल काहीतरी केलं गेलं पाहिजे. आणि आतापर्यंत 20 वर्षामध्ये दारूच्या दुकानाचे अनेक प्रश्न बाहेर आले तरी कोणी सोडवले गेले नाहीत. आणि इथं एकंदरीत येऊन जर बघितलं तर बाकीच्या वार्डामध्ये रस्ते, कॉन्क्रीट, लाईट ह्या सगळ्या प्राथमिक गरजा ज्या आहेत त्या सगळ्या झालेल्या आहेत. आणि आपण इथं या वार्डात बघितलं तर यांना रस्ते सुद्धा नाही आहेत अजून. मग इथल्या पाठीमागच्या नगरसेवकांनी इथं या मखमलाबादचा विकास काय केलाय का जेणेकरून या नागरिकांनी त्यांच्या पाठीमागं असावं. आज आमच्या नागरिकांच्या समस्या अशा आमच्याकडे ह्या भावनेने बघताय तर तुम्ही आम्हाला हे सगळं सर्वसामान्य कुटुंबातले तुम्ही सगळेजण आहात आणि पॅनल तुमचा एकदम सर्वसामान्य कुटुंबातला बनलाय आणि तो आमच्या हक्काचा पॅनल आहे. अशा सगळ्या नागरिकांच्या इथं इच्छा व्यक्त करतायत. आम्ही यांना येत्या काळामध्ये दवाखान्याच्या सुविधा असेल, मूळ गरजा असेल, जे पण असेल, आम्ही ह्या कुटुंबातले सामील होऊन
आणि त्या कुटुंबातल्या समस्या जाणून घेऊन यांना पुरेपूर करून द्यायचा प्रयत्न आम्ही 5 वर्षामध्ये करणार. नक्कीच सर, तुम्ही अनेक कामं करण्याचा निर्धार देखील केलाय. जर तुम्हाला ही सुवर्ण संधी प्राप्त झाली तर तुम्ही अनेक कामं निश्चित देखील केलेली आहेत. आणि जसं की येथील काही महिलांनी सांगितलं की तुमचं लहानपण इथंच गेलंय, त्यांच्या ताटात तुम्ही जेवण देखील केलं आहे आणि असंच लहानपण तुम्ही इथून वाढून आणि आता मोठे झाले आहात. आणि एवढा जनतेचा विश्वास तुमच्यावर आहे आणि नक्कीच तुम्हाला ही जनता याच आढावा घेऊन तुम्हाला नक्कीच महानगरपालिकेत पाठवल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद.